आता पाहणार आहोत राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात आणि हाच पक्ष भाजपसोबत सत्तेत सामील, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। प्रबोधनकारांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली, साध्या माणसांना आमदार, नगरसेवक, खासदार केलं। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनीच यांची नेमणूक केली। ठाकरेंच्या सेनेकडून पक्षाच्या ट्विटर अकाउंटवर अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा होणार। वरळी डोममध्ये मेळावा होणार तर पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। शिवसेना भवनमध्ये आज दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या सेनेची बैठक, प्रचाराची रणनीती आणि इतर बाबींवर मार्गदर्शन केलं जाणार। मनसे नेते अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार, तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील उमेदवारांना मार्गदर्शन करणार। वांद्रे विधानसभा मतदारसंघात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। वरुण सरदेसाई, अनिल परब कार्यकर्त्यांना संबोधित करणार। संध्याकाळी 7 वाजता MIG क्लबमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं। माजी खासदार राहुल शेवाळे, निरंजन डावखरे या बैठकीला उपस्थित होते, तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदेंच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावरती रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल हे नक्की, मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल असं वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं। देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा, प्रत्येक भाषेला समान महत्त्व, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। जिथे राहता तिथली भाषा ही शिकली पाहिजे, त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याच्या केंद्र सरकारचा प्रयत्न असताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्त्वाचं विधान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक नेहमी हिंदीमध्ये बोलतात। संघाचं मुख्यालय जर नागपुरात असेल तर त्यांनी त्यांचा सर्व कारभार मराठीतच केला पाहिजे। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका।